तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या सोशल एज्युकेशन मुवमेंट सेलचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आमचे मित्र कांबळे, ॲडव्होकेट कांबळे साहेब, आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले तरुणदार चंद्रकांत दादा जगताप, त्यानंतर आमचे मार्गदर्शक समोर बसलेले आहेत डॉक्टर अमिताभांना जीवन गौरव पुरस्कार मिळतोय, फार आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो. आम्ही बऱ्याच वर्ष एकत्रित काम केलेले आहे. असा हा सर्व गुण संपन्न माणूस, आपल्या समाजाला झोकून दिलेला माणूस हा आपल्यामध्ये आहे. त्यानंतर आमचे मित्र सदानंदजी गायकवाड साहेब, एक बौद्ध समाज सांस्कृतिक मंडळ ज्याला महाराष्ट्र सरकारने जवळपास 8 करोड रुपये देऊन आपण एक आंबेडकर भवन इथं स्थापन करतो, त्याचे ते खजिनदार आहेत. आणि बसलेल्या सर्वच बंधू आणि भगिनी, सिनियर मोडगरे साहेब बसलेले आहेत, बाकी बरेच लोक इथं समोर बसलेले आहेत. मित्रांनो, आमचे मित्र कांबळे सर ह्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये अत्यंत चांगल्या रीतीने कार्यरत असतात आणि मी नेहमीच त्यांचा हा अवेक इंडिया हे जे मॅगझिन आहे हे आवर्जून असतं. आजच्या या काळामध्ये अत्यंत उत्कृष्ट, माहितीपूर्ण आणि समाजाला परिवर्तन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा दस्तावेज कांबळे साहेब आणि त्यांची जी टीम आहे त्या अवेक इंडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतात. मित्रांनो, हे अत्यंत आवश्यक आहे. आम्हाला समाजभूषण, जीवन गौरव नाही आहे, समाजभूषण पुरस्कार त्यांनी दिला, त्याबद्दल त्यांचे आम्ही अभिनंदन करतो. मित्रांनो, हा जो समाज आहे, आता इथं वेळ मला त्यांनी म्हटले 2च मिनटं बोलायची, त्याच्यामुळे मला काय इथं जास्त बोलता येणार नाही. परंतु हा जो समाज आहे, हा समाज कोणता तर फुले शाहू आंबेडकरांचा समाज असतो. कारण की समाजाची जी व्याख्या आहे या वेगवेगळ्या व्यक्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं त्या आपल्या त्या अनिलेशन ऑफ द कास्ट या पुस्तकामध्ये म्हणतात की मला इथं स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व याच्यावर आधारलेला मला समाज निर्माण करायचा. त्यावर त्यांनी भरपूर असं ते पुस्तक लिहिण्यापासून तर बौद्ध धर्म स्वीकारण्यापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व याचं प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरले, वेगवेगळे आंदोलनं केले आणि त्या आंदोलनाचे आम्ही वाहक आहोत. आम्ही सुद्धा आमच्या परीनं या वेगवेगळ्या मुवमेंटमधून त्या कॉलेज, शाळापासून तर आतापर्यंत वेगवेगळे मार्गाने आपण करतोय. आपण सर्वच जण आपण हे करत आहोत. हे करत असताना बरेच काही असे अडथळे निर्माण होतात. जगताप साहेब बोलले की बाकीच्या व्यवस्थेचा सुद्धा इथं आपल्याला विरोध आहे, तसंच आपल्या स्वकीयाचा सुद्धा बराच काही असा विरोध आहे. या सर्व गोष्टी करत असताना या व्यवस्थेमध्ये जिवंत राहणं ही अत्यंत अशी कठीण अशी गोष्ट आहे. मित्रांनो, मी 2 मिनिटं तुमचे घेईल. मी बोलता मी सांगायचं वाटतं, कारण की मी जे शिक्षण क्षेत्रामध्ये पडलो ते करत असताना काही ज्या गोष्टी आहेत, जसं की सरांनी सांगितलं की आपल्याला जो एज्युकेशनचा जो भाग आहे त्या एज्युकेशनच्या भागामध्ये जो इथं 2% 3% GDPच्या याच्यावर जो खर्च केला जातो तो 6% करायला पाहिजे. ते सरकार हे करत नाही आणि त्याच्यामध्ये आमच्या समाजासाठी, आमच्या म्हणजे SC ST OBCच्या समाजासाठी ज्या काही फेलोशिप, ज्या स्कॉलरशिप फेलोशिप ज्या उपलब्ध होत्या त्या फेलोशिप स्कॉलरशिप या जवळपास कितीतरी टक्क्यांनी कमी करण्यात आलेल्या आहे. आम्ही बघतो की आम्ही शिकत असताना 35 रुपये आमचं जे स्टायफंड होतं त्या वेद महाविद्यालयासाठी ते 35 70 करण्यासाठी आम्ही आंदोलन केलं त्या 73-74ला आणि त्यानंतर हा पॅन्थरची मुवमेंट आली, त्याच्यामध्ये आम्ही स्वतःला जोडून घेतलं. तर तेव्हापासून आतापर्यंत जेवढे काही आंदोलनं झाली त्या तेवढ्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी झालो. मित्रांनो, हे करत असताना मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की हे जे शिक्षण क्षेत्र आहे त्याच्यामध्ये
60%च्या अमाऊंटमध्ये त्यांनी आता एक बोनस थोडंसं लोकांना असं न समजणारा असे ट्रिक्स वापरले ते असं म्हणतात की हा जो पैसा आहे हा विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जाईल. वाटायला ते फार बरं वाटतं की विद्यार्थ्याची स्कॉलरशिप विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जात असते, परंतु विचार करा की ज्यावेळेस आपले लोक चांगली जरी थोडंसं इस्टॅब्लिश असले तरी त्यांना जो काही आज जी काही शिक्षणाची जी फीस आहे, मग ती 30 असेल, 25,000 असेल, 40,000 असेल किंवा त्या फार्मसीची असेल, इंजिनिअरिंगची असेल, मेडिकलची असेल, सुरुवातीला पैसे भरणं हे अशक्य असतं. आणि यामुळे आमचं जो रेशिओ जो आहे, जो शिक्षणाचा जो रेशिओ जो आहे, अगोदर पैसे भरण्यानंतर तुम्हाला तो तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील तर ते 1 वर्ष लागेल किंवा 1.5 वर्ष लागेल किंवा 2 वर्ष लागतील, तोपर्यंत वाट कशी बघायची. आणि आपला पालक आणखी एवढा काही सक्षम झालेला नाही. आणखा म्हणजे मी माझ्या घरामध्ये असेल, माझे जे चुलत भाऊ असतील हे माझ्यासारखे पुढे जाऊ शकले नाही. तर ही जी खंत आहे ही कोणाला सांगायचं. वाटतं लोकांना की सरकार त्याच्यामध्ये त्याच्याच खात्यामध्ये पैसे जातो, परंतु ही फार मोठी ट्रिक्स आहे की आपल्या विद्यार्थ्यांचा जो एनरोलमेंट जो रेशिओ आहे हा खचकन हा कमी येणार आहे. जो प्रोफेशनल कोर्सेस आहेत त्या प्रोफेशनल कोर्सेसमध्ये आपले पाहिजे तेवढे विद्यार्थी, अगोदर माझाच मुलगा अगोदर शिकत होता, त्याला नंतर ती फीस त्या संस्थेच्या खात्यामध्ये किंवा त्याला मिळत होती. अगोदर पैसे भरण्याची गरज नव्हती, परंतु आता ते म्हणतात की अगोदर तुम्ही भरा. आता असे हे जे वेगवेगळे ट्रिक्स आहेत, त्या बार्टीच्या जे काही ज्या फेलोशिप आहे, मागे फार मोठं आंदोलन आहे, त्या बार्टीच्या फेलोशिप सुद्धा आमच्या मुलांच्या ह्या कमी केलेल्या आहेत. तर ही अशी एक सिस्टमॅटिकली अशी एक ट्रिक्स आहे की त्याच्यामध्ये हा जो ओरडणारा जो माणूस असेल, हा मग तो त्या उपवर्गीकरणाचा सुप्रीम कोर्टाचा निकाल असेल तेव्हा याच्यामधून हे खर्ची करण्याचं काम आहे. आपले जे लोक आहेत एकत्रित येण्याचा थोडासा काही मार्ग होता की त्या एका SC/STच्या नावाखाली ते लोक एकत्रित येत होते, परंतु त्याच्यामध्ये तो खतम करण्याचा एक सिस्टमॅटिकली हा प्लॅन आहे, तो आपण हलवून पाडला पाहिजे. त्याच्यासाठी अशी जे काही या सेमसारख्या ज्या संघटना आहेत त्या कार्यरत करत आहेत आणि लोकांना एक एकत्रित करत आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो. फुले शाहू आंबेडकरांनी आम्हाला जे केलेलं आहे. आम्ही असं म्हणत असतो की या भारत देशामध्ये किंवा या जगामध्ये या 2 अशा एका मुवमेंट आहेत. तो चार्वाकापासून असेल, बुद्धापासून असेल, फुल्यांपासून असेल, संतांपासून असेल, महात्मा ज्योतिबा फुल्यांपासून असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असतील. तर ही एक मुवमेंट जी आहे परिवर्तनवादी मुवमेंट आहे. तर ती मुवमेंट कुठंतरी आता कमी होताना दिसते आणि दुसरी जी मुवमेंट आहे चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि त्यांना सपोर्ट करण्याची व्यवस्था आहे ही जास्त स्ट्रॉंग होताना अशी दिसते. आणि म्हणून आपली ही जी चळवळ आहे, मग तिथं जगताप साहेबांनी जसं सांगितलं की सनदशीर मार्गाने, पहिल्यासारखं आम्ही आंदोलन करायचो, जेलमध्ये जायचो, हा मार्ग आता स्वीकारणं हा शक्य नाही आहे. तर सनदशीर मार्गाने आपण घटनात्मक मार्गाने ह्या सर्व गोष्टी आपण करायला पाहिजे. हे जर केलं तरच आपलं इथं हा जो फुले शाहू आंबेडकरांचा स्वातंत्र्य सरकार बंधुत्वाचा हा जो समाज आहे हा मोठा करण्यासाठी आपण सिस्टमॅटिकरित्या काम करूया. मला जो इथं जो पुरस्कार देण्यात आला तर त्याच्यासाठी मी त्यांचे धन्यवाद करतो आणि माझं थोडंसं करतो.